लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। जालना जिल्ह्यातील राजूर टेंभुर्णी रस्त्यावरील देळेगव्हाण फाट्यावर अर्धांगवायू रुग्णाला घेऊन जाणारी कार विहिरीत पडल्याने 5 जणांचा मृत्यू झाला। फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी येथील डकले परिवारातील अर्धांगवायू रुग्णाला भोकरदन तालुक्यातील कोपरडा येथून राजूर मार्गे सुलतानपूर येथील दवाखान्यात उपचारासाठी कार क्रमांक MH20 EE 8382 मधून घेऊन जात असताना राजूर टेंभुर्णी रस्त्यावरील देळेगव्हाण फाट्यावर कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार पाण्याने भरलेल्या 80 फूट खोल विहिरीत कोसळली। या घटनेची माहिती टेंभुर्णी पोलिसांना मिळताच पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावण्यात आले। नागरिकांच्या व अग्निशमन दलाच्या मदतीने कारमधील पद्माबाई लक्ष्मण भांबिरे वय 58 वर्ष राहणार कोपरडा तालुका भोकरदन जिल्हा जालना, ज्ञानेश्वर लक्ष्मण भांबिरे वय 35 वर्ष राहणार कोपरडा तालुका भोकरदन, अजिनाथ तुळशीराम भांबिरे वय 25 वर्ष राहणार कोपरडा तालुका भोकरदन, ज्ञानेश्वर भाऊसाहेब डकले राहणार गेवराई गुंगी तालुका फुलंब्री, निर्मलाबाई सोपान डकले राहणार गेवराई गुंगी तालुका फुलंब्री या 5 जणांचा बाहेर काढण्यात आले। या दुर्दैवी घटनेत अशा 2 महिला व 3 पुरुषांचा दुर्दैवी मृत्यू झाला। कार क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आली। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.